मित्र, देशातली भयानक अशी परिस्थिती आपण पाहतो आहोत. नव्हे, या परिस्थितीशी आपल्याला झगडावं लागतंय. असंतोषाचा आक्रोश सुरू झालेला आहे देशामध्ये. त्याचा भडका उडू लागल्याचंही आता आपल्या देशामध्ये दिसू लागलेला आहे. मित्रांनो, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचा आजचा अग्रलेख तुम्ही जरूर वाचा, ऐका आणि खर तर तो आत्मसात करा. देशातील भयानक वास्तव किती नेमकेपणानं मांडलं आहे बघा. सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलंय, देशात महागाईचा कडेलोट झालेला आहे, पण महागाईने कहर केला आहे, महागाईनं जगणं कठीण झालंय असं बोलणं, महागाईवर मत मांडणं हा सरकारने गुन्हा ठरवला आहे. महागाईमुळे लोकांच्या भावना भडकतील आणि लोक सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरतील असं भय केंद्र सरकारला वाटतं. हे डरपोकपणाचं लक्षण आहे. मागच्या 8 दिवसात 4 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या. पेट्रोल डिझेलच्या महागाईचा फटका जीवनावश्यक अशा सर्व गोष्टींना बसतो. सरकार इतकं घाबरलेलं आहे की त्यांनी पिपली लाईव्ह चित्रपटातील महागाई डायन खाऊन जाते या गाण्यावरच बंदी घातलेली आहे. म्हणजे तेच, महागाईच्या आगीत जळून मरा, पण तोंडातून वेदनेचा एक शब्द काढायचा नाही. हे सरकार डरपोकच म्हणायला हवं. हे सरकार स्वतंत्र बाणीच्या पत्रकारांना घाबरलं, हे सरकार टीकाकारांना घाबरलं, हे सरकार व्यंगचित्रकारांना घाबरलं, सरकार मिमिक्री आणि स्टँडअप कॉमेडियनना घाबरलं आणि त्यांना सरकारनं तुरुंगात पाठवलं. सरकार राजकीय विरोधकांना घाबरतं आणि त्याच्या मागे ईडी सीबीआय लावतं. हे सरकार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना घाबरतं. त्या राज्यातील निवडणुकावरच दरोडा टाकतं. सरकारनं ऑनलाईन कॉक्रोच जनता पार्टीला धमक्या दिल्या. आता सरकारनं महागाईवर बनलेल्या गाण्यावर बंदी घालून आपण एक भयभीत हुकुमशहा असल्याचं दाखवून दिलं. हुकुमशहा हा डरपोकच असतो. 4 लोक एकत्र चर्चा जरी करीत असली तरी हुकुमशहा घाबरतो. त्याला वाटतं आपल्या विरोधात कट रचला जात आहे. खरं तर ज्या महागाईच्या गाण्यावर मोदी भाजपनं बंदी घातलेली आहे त्याच गाण्यामुळे हे डरपोक सत्तेवर आले होते. सुषमा स्वराज, स्मृती इराणी यांच्यासह समस्त भाजपाचे नेते महाग झालेला कांदा, दूध, सिलेंडर वगैरे प्रश्नावर रस्त्यावर उतरलेले होते. त्यांनी संसद दणाणून सोडलेली होती. काँग्रेसनं कधी महागाईच्या विरोधात आंदोलन आणि महागाईवरील अशा गाण्यावर बंदी घालून लोकशाहीची मुस्कटदाबी केल्याची नोंद नाही. पण आताचे सरकार हे लोकभावनेच्या विरोध असल्यानं ते घाबरून गेलेलं आहे. सरकार एका व्यंगात्मक गीताला इतकं भयभीत होत असेल तर हे आपल्या लोकशाहीसाठी चांगलं लक्षण नाही. व्यंग, टीका, असहमतीला घाबरणारं सरकार मानसिक दृष्ट्या स्थिर नसतंच. ते सदैव लटपटलेल्या अवस्थेमध्ये वावरताना दिसतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास हा खोटा असतो. हिटलर हा स्वतःला एक शक्तिमान नेता मानत असे, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये डेव्हिड लोच्या धारदार व्यंगचित्रांनी त्याची झोप उडवली होती. व्यंगचित्रकार लो याला जिवंत किंवा मुर्दा आपल्यासमोर हजर करा असं फरमान त्यानं सोडलेलं होतं. हे हुकुमशहाच्या डरपोकपणाचं लक्षण आहे. हिटलर सारखे लोक वरून स्वतःला मजबूत असल्याचं दर्शवतात, पण प्रत्यक्षामध्ये ते डरपोक असतात. मुख्य म्हणजे ज्या देशावरती जबरदस्तीनं राज्य करतात त्याच देशातील जनतेला ते भीत असतात. त्यामुळं लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, निवडणूक यंत्रणा, न्यायालयासारख्या संस्थांवरती ताबा मिळवतात. भारतात सध्या हे असं सगळं सुरू आहे. पीपल लाईव्ह हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला तेव्हा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते. या चित्रपटातील रघुवीर यादव यांच्या आवाजात गायलेलं गीत ते
सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है. या ओळीनं सामान्य माणसाच्या जीवनातील कटू सत्य सांगितलेलं आहे. पती कष्ट करतो, पोटापुरते कमवायचा प्रयत्न करतो, पण महागाई सगळं खाऊन टाकते. जेव्हा जेव्हा महागाईचा राक्षस धुमाकूळ घालतो तेव्हा तेव्हा या गीताची आठवण येते. आता ही महागाईनं सामान्य माणसाचं जीवन हराम झालं असल्यामुळं देशातील लोकांना या गाण्याची आठवण आली तर त्यात त्यांचं काय चुकलं. परंतु या गाण्याची आठवणही काढायची नाही असं केंद्र सरकारचं धोरण आहे. अभिनेता आमिर खान प्रोडक्शनच्या हँडलवर पोस्ट झालेलं हे गाणं काहीच वेळामध्ये डिलीट केलं गेलं. त्यामागही सरकारचा दबाव आहे, दडपशाही आहे आणि हे उघड आहे. वास्तविक हे केवळ एका चित्रपटातलं गीत नाही तर गेल्या अनेक वर्षापासूनच्या जनतेच्या असंतोषाचं प्रतीक आहे. भाजपाला हे गीत एकेकाळी प्रिय होतं, पण आता त्यांच्या सरकारला हे गीत आणि त्यातील संतप्त भावना नकोशा झालेल्या आहेत. महागाई विरोधात जनतेचा असंतोष असेल तर सरकारने तो असंतोष दाबू नये. समाज माध्यमावरून हे गीत हटवल्यामुळं महागाई संपणार नाही, उलट जनतेच्या मनातला उद्रेक खदखदून बाहेर पडेल. देशात प्रचंड असंतोष आहे आणि त्या असंतोषाचा भडका उडून मोदी सरकार येत्या वर्षभरात जाणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. हे सत्यच आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत केलेली सर्व भाकितं आणि दावे खरे ठरलेले आहेत आणि हे सत्य स्वीकारलं तर मोदी यांच्या जुलमी सत्तेचं वर्षभरामध्ये पतन हे ठरलेलंच आहे. यावर प्रत्यक्ष सरकारचाच विश्वास बसलेला आहे आणि त्यासाठीच त्यांनी महागाई विरोधात असंतोष दडपण्याला सुरुवात केली आहे. मोदी हे विदेशी शक्तीचं कळसूत्र भावले बनलेले आहेत. अमेरिकेचे विदेश मंत्री काल परवा भारतामध्ये आले आणि त्यांनी परस्पर घोषणा केली की व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती पुढील आठवड्यामध्ये भारत दौऱ्यावर येतील आणि इंधन खरेदी संदर्भात भारताशी करार करतील. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती भारतात येणार हे भारताला माहीत नाही आणि प्रत्यक्ष व्हेनेझुएलाच्या सरकारलाही माहीत नाही, पण तशी घोषणा तिसऱ्या देशानं केली आणि यावरून भारतीय पंतप्रधानाचा कसा खुळखुळा झाला आहे हे स्पष्ट दिसतं. पंतप्रधान मोदी यांचे पाय जागतिक दबावाच्या भयानं लटपटत आहेत. भारतात ते विरोधी पक्ष आणि जनतेवर धाक दाखवत असले तरी हा वरवरचा देखावा आहे. मोदी आणि त्यांचे लोक शूर या श्रेणीमध्ये कधीच बसत नव्हते. शौर्याचा मुखवटा लावूनच ते राज्य करीत होते. गैरमार्गानं निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांनी कमावला आणि त्यातून जनतेला कायम भीतीच्या सावटाखाली ठेवलं. भीतीच्या खांबावर उभा असलेला भाजपाचा सत्तेचा डोलारा आता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. महागाईवरील गीतावर घातलेली बंदी ही सुरुवात आहे डरपोक लेखाची. मित्र हो, सामनाचा आजचा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा बरं. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.